त्यानंतर शारीरिक गरजा त्यांच्या कोणत्या आहेत, ह्या सगळ्या बाबी. कारण आपल्याला काय झालं होतं की 2020 ला आपण ज्यावेळेस धोरण लागू केलं त्यावेळेस मी सांगितलं होतं की वैश्विक महामारी होती, त्याच्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. आम्ही त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअपचे व्हिडिओ पाठवत होते आणि त्याच्यावर तुमचा अभ्यासक्रम घेत होते. आणि त्याच्यानंतर मग शाळा सुरू झाल्या, बरोबर आहे. मग त्या काळामध्ये अंगणवाडीमध्ये, आता अंगणवाडीचा भाग अतिशय महत्वाचा आहे. सगळ्या काळात अतिशय मी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये शिकलो, सगळे शिक्षक इथे जे बसलेले आहेत सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. आता मग पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी, ही जो पहिली ते तिसरी पर्यंतचा जो भाग आहे तो भाग म्हणजे त्या इयत्ता ज्या आहेत तर त्यामुळं या नवीन शैक्षणिक धोरणानुसार एप्रिल 2022 ते जून 2022 मध्ये आपण शाळा पूर्व तयारी, बरोबर आहे मध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा आपण घेतला होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा सामाजिक विकास कसा झाला पाहिजे, बौद्धिक विकास कसा झाला पाहिजे, भावनिक भाजीपाल्याची असो कोणतीही गोष्ट असो त्या गोष्टीची सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं आणि सर्व लीडर जे आहेत